अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी बनवून दाखवते, काल आपण जी शेवग्याची भाजी केली सुक्की, आज मी तुम्हाला बनवून दाखवते शेवग्याची आमटी। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले। इथं मी तुरीची डाळ घेतली 1 वाटी भरून। इथं 2 शेवग्याच्या शेंगा मी व्यवस्थित नीट करून पाण्यात ठेवलेल्या आहेत, काळ्या पडू नये म्हणून। आपल्याला लागणार आहे थोडं 1 पाणी, फोडणीसाठी तेल लागणार आहे, हिंग, लसूण, थोडा टोमॅटो लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे आपल्याला थोडासा। इथे घेतली हळद 1 चमचा, इथं धना पावडर घेतली, थोडा गरम मसाला घेतलाय, मीठ घेतलंय, लाल तिखट घेतलंय, जिरं घेतलेत आपण। सगळ्यात प्रथम आपण ही डाळ ही शिजवून कुकरला मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मस्त। आता इथं मी कढई तापत ठेवलेली, कढई आपली तापून झाली। आता त्यात टाकते मी तेल, तोपर्यंत आपली डाळ होती। कुकर झालेला आहे माझा, थोडा थंड होतोय। इथं तेल टाकते। आपण डाळ शिजताना त्यात काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त डाळ शिजवलेली आहे, कारण आपल्याला त्यात शेवग्याची आमटी बनवायची। इथे टाकते लसूण, जिरं, तुम्हाला आवडल्यास तुम्ही मोहरी टाकू शकता। आमच्या घरात जरा मोहरी खात नाहीत, त्यामुळे मी मोहरी टाकत नाही आहे कुठल्याही रेसिपीमध्ये। थोडासा हिंग, आता लसूण लाल झाला आहे आपला, ह्यात टाकू कढीपत्ता। नंतर आपण हा टोमॅटो घेतला आहे चिरून, तो टाकते। टाकून सगळं परतून घेऊया। अजून आपली मस्त कुकरला लावलेली थंड झालेली आहे बघा, मस्त गाळ होईपर्यंत हिला शिजवली आहे मी। ही फक्त डाळच आहे, ह्यात मी काही टाकलेलं नाही, अगदी नगभर हळद फक्त टाकली होती ह्याच्यामध्ये मी। आता ह्यात टाकू हळद, थोडंसं हे लाल तिखट आहे ते टाकते, अगदी चिमूटभरच गरम मसाला टाकते। इथे टाकते थोडीशी धना पावडर, आणि ज्या शेंगा आपण ह्या नीट करून घेतलेल्या आहेत ह्या टाकून देऊया। शेंगा तुम्ही शिजवून पण टाकू शकता, पण मी अशाच टाकल्यात, कारण ह्याची टेस्ट आपल्या आमटीमध्ये उतरली पाहिजे शेवग्याची। हा शेवगा मी कच्चाच टाकला आहे, शिजवून पण टाकू शकता तुम्ही, पण असा जर टाकला तर मला वाटतं ह्या शेवग्याची टेस्ट पूर्ण आपल्या डाळीमध्ये उतरणार आहे, त्यासाठी मी कच्चाच शेवगा टाकलेला आहे। त्यानंतर ह्या शेवग्यावर जरासं मीठ टाकते, अगदी थोडं। मस्त आता ह्याला तेलावर परतून घेऊया। आता शेवगा छान परतून झाला आहे आपला। आता ही डाळ हलवून मस्त ह्याच्यात टाकून देऊ। हे टाकते मी, अगदी थोडंसं पाणी टाकते। आता आपली शेवग्याची आमटी आता तयार झाली आहे। आपण थोडी ह्याला वरून कोथिंबीर पण टाकूया, आणि छान आता ह्याला आपला शेवगा थोडा शिजेपर्यंत मस्त उकळून घेऊ। झाकण टाकायची गरज नाही, कारण ही आमटी आहे, झाकण टाकलं तर पूर्ण उतू जाईल। अशीच आपल्याला मोकळी शिजवायची डाळ। आता आपली आमटी तयार झालेली आहे, गॅस बंद करते आता मी। आता आपण छान ह्याच्यात वाढायला घेऊया। डाळ तर आपली शिजलेलीच होती, पण आपण हिला जवळजवळ 10 मिनटं अशी शिजायला ठेवली होती, कारण की आपला शेवगा शिजायला गरजेचं होतं त्यासाठी। अशा पद्धतीने ही शेवग्याची आमटी झटपट तयार झालेली आहे बघा। भातासोबत खूप छान लागते, चवदार लागते। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी करून बघा ह्या पद्धतीने, आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।